Good morning, friends. So today I'm going to show you how to make yam recipe. आता yam is also called suran. तर मराठी किंवा हिंदीमध्ये आपण याला सुरण बोलतो. In English we also call it as yam or elephant foot. तर हे एक कंदमूळ असतं आणि it is very healthy again. So whenever possible, try to include the tubers in your diet because they are also a good resource of healthy minerals. Okay, तर आता मी ह्या स्टेपसाठी एक स्टेप ऑलरेडी करून घेतली आहे. तर ते यॅम जे असतं किंवा जे सुरण असतं ते तुम्ही कट करून त्याची स्किन काढून त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे असं. ठीक आहे. आणि ह्याला मी कारण टू नॉट टेक मच टाईम आणि वी कांट मेक द व्हिडिओ व्हेरी लेंदी, तर मी ह्याला हे बॉईल करून घेतलं आहे. ठीक आहे. आता ही बॉईल करायला ठेवताना पण मी हे एवढे पीसेस टाकले आहेत आणि ह्याच्यात बॉईल करताना मी कोकम घातले आहेत. तर काय होतं ना, ह्या भाजीला पण थोडीशी खाज असते. जशी अळूच्या भाजीला खाज असते ना, तशी ह्यालाही कधी कधी खाज येऊ शकते आणि मग तुमच्या थ्रोतला ते कधी कधी इच्छी होऊ शकतं. म्हणून आपण भाजीत पण कोकम टाकणार आहोत आणि आपण बॉईल करताना पण त्याच्यामध्ये कोकम घालून घेतला आहे. ठीक आहे. ते ही अशी थोडी कुक होईपर्यंत बॉईल करायची आहे. जसं तुम्ही बघता, जर मी ह्याच्यात नेल टाकलं तर इट इज इझिली गोईंग राईट, इट इज ऑलरेडी कुक्ड. कारण ह्याच्यात आपण वाटण घालून ही भाजी करणार आहोत आणि मग आपण ह्याला नंतर जास्त वेळ शिजवणार नाही आहोत, तर आधीच ऑलरेडी कुक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आर फोडणीला कांदा, टमॅटो, करी लिव्स, कढीपत्ता म्हणजे, कोथिंबीर, बॉईल करून घेतलेले यॅम किंवा बॉईल करून घेतलेलं सुरण, वाटण, इथे आहे हळद, मीठ आणि मसाला. ठीक आहे. आता आपण वळूया कृतीकडे. तर आता इथे तुम्ही बघताय मी पॅन घेतला आहे, माझं क्ले पॉट घेतला आहे आणि फ्लेम ऑन केली आहे. सो आय डोंट पुट इन इन्ग्रेडियंट्स जनरली ऑइल बिकॉज हे आपण प्रत्येक रेसिपीला यूज करतो, तर त्यामुळे मी ऑइल टाकलं नाही आहे. सो वी आर गोइंग टू पुट ऑइल. ठीक आहे. थोडंसं ऑइल घेऊया कारण आपल्याला मसाल्याच्यात फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसचं फ्लेम थोडंसं हाय करूया. And as you can see, again we have Coco with us, waiting for the food. We have made his favorite food today, so he's just waiting. Okay, तर आता तेल गरम होत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. तर ही पण माझ्या मम्मीची रेसिपी आहे. ती अशा पद्धतीचं सुरण बनवते आणि ते खूप टेस्टी होतं. म्हणजे चिकन मटन एका साईडला आणि ह्या पद्धतीने बनवलेलं सुरण एका साईडला खूप टेस्टी लागते. तर आता आपण गॅस फास्ट करून घेऊया आणि कांदे छान फ्राय करून घेऊया. की आता हा कांदा आपला थोडा गोल्डन ब्राऊन होत आहे, गोल्डन पिंक होत आहे, गोल्डन ब्राऊन पिंक. आता आपण ह्या पॉईंटला टमॅटो पण घालूया. तर टमॅटो पण तेलामध्ये छान फ्राय केले ना तर त्याचा ना तो एक कच्चा फ्लेवर येत नाही. तर बऱ्याच लोकांना ना टमॅटो आवडत नाही भाजीतला, कारण त्याला तो एक असा कच्चा फ्लेवर होतो. तर बरेच लोक टमॅटो बाजूला काढून ठेवतात. तर जेव्हा तुम्ही हे असं छान ऑइलमध्ये फ्राय करताना तर तो टमॅटो असा चांगला मस्त सॉफ्ट होऊन एकजीव होऊन जातो आणि तो असं सेपरेट पण लागत नाही आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते कारण तो ऑइलमध्ये फ्राय केलेला असतो. म्हणून आपण ह्याला छान ऑइलमध्ये टमॅटोला पण फ्राय करूया. ह्या पॉईंटला मी कढीपत्त्याची थोडीशी पानं पण घालून घेत आहे. आपण कोथिंबीरचे स्टॉक्स पण घालून घेऊया. सध्या कोथिंबीर खूप स्वस्त आहे मार्केटमध्ये. सो सगळ्या भाज्यांमध्ये आपण एनिवेज कोथिंबीर घालतो आणि छान फ्रेश कोथिंबीर येते, त्यामुळे त्यांचे स्टॉक्स पण खूप छान असतात. त्यामुळे
टेस्ट रिअली गुड. आणि हे मोस्टली ते फोडणीमध्येच घालायचे, म्हणजे ते पण तेलात छान कुक होतात. आता आपण जसं तुम्ही बघताय ना, टमॅटो पण ऑलरेडी सॉफ्ट झालं आहे, राईट. आता आपण गॅस थोडा कमी करून घेऊया आणि मग आपण वाटण घालून घेऊया. आता हे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम अंडा करी बनवताना दाखवलेलं ना, हे त्याच पद्धतीचं कोकणी वाटण आहे. ठीक आहे. आता हे वाटण आपण ह्याच्यात फ्राय करून घेऊया. तर मी ह्याच्यात तुम्हाला जितकं लागेल तेवढी क्वांटिटी टाकायची. तर ही थोडीशी मी घट्ट अशी थोडीशी एकदम पातळ नाही बनवणार आहे, म्हणजे आमटीसारखी नाही होणार आहे, ही थोडी मसाला भाजी टाईप होणार आहे, राईट. म्हणून आपण ह्याच्यात त्या हिशोबाने हे करून घेणार आहोत. वाटणची क्वांटिटी त्या हिशोबाने घेणार आहे. आणखी एक चमचा घालून घेते, कारण आपले सुरण भरपूर आहेत ना, त्या हिशोबाने मी हे करून घेते. तर आता ह्याला ना आपण थोडं तेल सोडेपर्यंत ना आपण हे आधी थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये. आणि थोडंसं तेल निघायला लागलं ना की मग आपण हळद आणि मसालाही घालून घेऊ. आता आपण हे गॅस कमी करून असंच कवर करून 2-3 मिनटं शिजायला ठेवून देऊ. तर आता हे मी कवर करून ह्याला लिड कवर करून मंद गॅसवर, म्हणजे कमी गॅसवर ह्याला आपण शिजवून घेऊया. आता ऑल्सो आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू अ नोट. तर मी जेव्हा नेक्स्ट टाइम वाटण बनवेन ना, तर नक्कीच मी त्याची रेसिपी टाकीन. पण तुम्ही 2 रेसिपीजमध्ये तर आत्तापर्यंत बघितलं हे मी वाटण टाकले आहे. तर हे वाटण आपण बनवलं आहे कांदा, खोबरं, थोडीशी लसूण आणि आलं, आणि त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसालाही टाकलेत. तर आपण हे सगळं थोडंसं तेलामध्ये परतून घेतो. आणि गरम मसाल्यामध्ये म्हणजे काळी मिरी, लवंग थोडंसं, आणि आपली ती स्टार एनिस, म्हणजे आपलं स्टार एनिसला काय म्हणतो आपण, चक्री फूल आय थिंक, हां. तर ते आणि थोडीशी दालचिनी, खसखस. तर हे सगळ्या गोष्टी आपण कांदा, खोबरं, आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग ते मिक्सरला लावून घ्यायचं. असं तुम्ही वाटण बनवून ठेवू शकता. समजा तुम्ही वर्किंग वुमेन आहात किंवा आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही 1 वीकसाठी हे बनवून फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकता. मग जेव्हा कधी तुम्हाला आमटी बनवायची आहे किंवा असे वाटण लागणारी पदार्थ बनवायचे तर ते थोडा वेळ आधी 1-1.5 तास आधी बाहेर काढून ठेवून द्यायचं पाण्यामध्ये, म्हणजे ते छान असं ह्या कन्सिस्टन्सीचं होऊन जातं. ओके. आणि मग ते तुम्ही यूज करू शकता. तर मी नक्कीच ज्यावेळी हे वाटण बनवेन ना, तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवेन, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कांदा किती परतवायचा आहे, किती ब्राऊन करायचं आहे, किंवा खोबरं किती ब्राऊन करायचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो लेट्स मीट आफ्टर 2 to 3 minutes वन्स दिस इज डन. ओके. तर आता आपण चेक करूया. जसं तुम्ही बघताय ना, मला थोडं तेल सुटलं आहे ना. आता आपण ह्याच्यामध्ये ना हळद, आपले सुके मसाले घालूया. तर सुके मसाल्यामध्ये ना मी जास्त पण काही घालत नाही, थोडीशी हळद घालणार आहे आणि आपला मिक्स मसाला घालणार आहे. तर हा मी वापरते, हा मालवणी मिक्स मसाला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण बरेच काही इन्ग्रेडियंट्स करून तो बनवलेला असतो, त्यामुळे आपल्याला वरून जास्त मसाले घालायची गरज लागत नाही. ठीक आहे. हा पण थोडासा घातला तरी खूप टेस्टी होतो. आता हे मी छान मिक्स करून घेते. तर तुम्ही बघताय किती छान तेल सोडायला लागलेले. मी आता थोडंसं परतून घेऊया. आता आपण काय करूया, हे काय होतं ना, ही स्टेपमध्ये तुम्ही काय होतं, जेव्हा तुम्ही हे मसाले पण तेलामध्ये थोडे फ्राय करता ना, तर ते मसाले पण ताजे होतात, म्हणजे त्या मसाल्यातला फ्लेवर आणखी खुलून निघतो जेव्हा तेही तुम्ही तेलात फ्राय करतात. म्हणजे वाटण तर करतोच आपण, पण जेव्हा हे मसाले पण आपण फ्राय करतो ना तेलात, त्याचं तेल सुटतं तेव्हा त्या मसाल्यांचाही खूप छान फ्लेवर सुटतो. म्हणून आपण मसाले आधीच टाकून हे थोड्यात हीट करून घेणार आहोत. तर आता आपण ह्या पॉइंटला ना ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. तर आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते. किती पटापट तेल सोडत आहे ना ते. वाटण पण बनवताना ना खूप पातळ बनवायचं नाही,
घट्टच ठेवायचा, म्हणजे त्यात पाणी नाही घालायचं इमिडिएटली, तेल सोडायला थोडा टाईम घेतं ना. आत्ता हे आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हा मसाला कुक व्हायला आपण थोडा वेळ ठेवून घेऊ. ठीक आहे, तर आता थोडंसं पाणी आणखी टाकूया. ठीक आहे, आणि आता हे वाटण आपण पाणी घालून ना थोडा वेळ ठेवून देऊया. तेल सोडायला बघते तुम्ही, ऑलरेडी बॉईल्स येतात आणि छान तेल सोडायला लागलं. ठीक आहे, आता हे परत कमी गॅसवर आपण कवर करून ठेवून देऊ. आता आपण चेक करूया मसाला कसा आला. बघा तुम्ही बघता. आता मीनवाईल मसाला कुक होईपर्यंत मी काय केलं ना, मी ही एक स्टेप केली. हे जे आपण सुरण उकडून घेतले होते ना, ह्याला मी चांगल्या आपल्या फ्रेश पाण्यातून धुवून काढले, म्हणजे ते आधीचं पाणी मी फेकून दिलं आणि मग हे सुरण मी छान पाण्यातून रिन्स करून घेतलं आणि पाणी काढून घेतलं. ठीक आहे, कारण ह्या पॉईंटला आपण ते आता टाकणार आहोत. आणि ऑल्सो आय शो यू. तर तुम्ही जसं बघू शकता ना, बघा माझा हात इझिली जातो ना, ते कुक झालेले आहेत. ओके, पूर्ण पण एकदम नरम कुक नाही करून घ्यायचे, कारण मग ते एक टाकल्या तुटतील. थोडेसे स्लाइटली कमी ठेवायचे शिजायला. ओके, तर मी पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण जसं तुम्ही बघता आपला मसाला खाली पण एकदम शिजला, म्हणजे थोडासा लागला आहे आणि अजून आपल्याला हे पण टाकायचे आहेत ना. तर त्या कन्सिस्टन्सीसाठी मी थोडंसं पाणी घालून घेते. तर आपला मसाला तेलात मस्त फ्राय झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वास तर नाही तुम्ही घेऊ शकत, पण जेव्हा हा मसाला कुक होत होता तेव्हा खूप छान स्मेल येत होता. म्हणजे असं स्मेल करून वाटेल आपण सुकं चिकन वगैरे बनवतो ना, त्या पद्धतीचं स्मेल येत होतं. वाटण ऑलमोस्ट सेम आहे राईट. तर आपण व्हेजिटेरियन्सचं चिकन आहे. ओके, आता हे बघा मी आता ह्याच्यामध्ये ना इतकं पाणी घालून घेतलं. ठीक आहे, कारण ते जसं मी तुम्ही म्हटलं ना, ते यॅम्स म्हणजे ते हे सुरण आहे ना, थोडंसं अजून शिजायला हवं. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला आम्ही हे सुरण सगळे घालून घेणार आहे. ते लवकर कुक व्हावे म्हणून मी थोडेसे बारीकच कट करून घेतले होते. तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता. ओके, आता हे आपण स्लो गॅसवर ठेवून देऊया. ह्याच्यात 1-2 कोकम घालू आपण. जसं मी म्हणाले थोडे खाजेचे पदार्थ असले ना, तर 1-2 कोकम टाकून घ्यायचे. आता आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे रे, तर आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे आणि बॉईल करताना पण मी मीठ टाकलं नव्हतं. तर आपण ह्या पॉईंटला मसाला चेक करून मीठ चेक करून घेऊया. आय डोंट रिकलेक्ट फ्रेंड्स, बट इफ आय टोल्ड यू, पण ही पण माझ्या मम्मीची रेसिपी आहे. ती अशा पद्धतीने सुरण बनवते आणि मी लहानपणापासून हे खात आहे. सो आय जस्ट लव्ह इट द वे शी मेक्स इट. लेट मी टेक द टेस्ट द सॉल्ट. पण थोडंसं सॉल्ट टाकूया, कारण ह्याच्या वाटणामुळे आहे त्याला सॉल्ट थोडंसं फक्त टाकून घेऊया. आता आपण ह्या बऱ्याच भाज्या आपण टाईम कन्झ्युमिंग किंवा असतात म्हणून आपण बनवू शकत नाही, किंवा कधी कधी आपल्याला माहिती नसतं एक्झॅक्टली कसं बनवायचं, म्हणून ह्या भाज्या आपण आता आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करत नाही. मी थोडंसं पाणी टाकलं आहे, तर आपण इन्क्लूड करत नाही. पण हे ट्यूबर्स खाणं इज ऑल्सो व्हेरी गुड, कारण दे हॅव सम रेअर मिनरल्स आणि हे ह्याच्यातून पण आपल्याला खूप पोषण मिळतं. तर तुम्ही जर मदर इंडिया बघितलं असेल तर मदर इंडियामध्ये दे आर व्हेरी पुअर आणि दे आर व्हेरी हार्ड वर्किंग पीपल. सो बिकॉज दे वर पुअर अँड दे डिडंट हॅव एनिथिंग टू यूज. सो बेसिकली त्या मूवीमध्ये असं दाखवलं की त्यांची मम्मी त्यांना ट्यूबर्सच फीड करायची. सो यू कॅन इमॅजिन how energetic and how superfoods these tubers are. So once in a while, say once in a week or once in 2 weeks, try and make these recipes. Okay, आता हे आपण थोडंसं कुक व्हायला ठेवून देणार आहे, प्रॉब्ली 1 मिनिट. ओके,
तर फ्रेंड्स हे थोडंसं आणखी कुक व्हायला हवं ना, म्हणून मी हे बघा जसं तुम्ही बघता ना थोडंसं व्हायला हवं कुक, म्हणून मी आणखी 2 स्पून पाणी घातलं आहे, म्हणजे ते कमी फ्लेमवर ना ते कुक होईल. तर मी आणखी 1-2 ग्लास पाणी ॲड केलं आणि आता आपण पुन्हा त्याला कुक व्हायला ठेवून देऊ. आता आपण 3-4 मिनटं तरी ठेवून देऊ. आय थिंक 4-5 मिनटं तर लागतील कुक व्हायला आणि देन आय शो यू. आपण चेक करूया. तर हे एवढं घट्ट झालं आहे. आपण सुरण शिजलं की नाही तेही बघूया. हे बघा इझिली तुटतं. हे थोडं एक जाड सुरण आहे ते पण बघते मी. येस, तर सुरण पण छान शिजलं. आता आपण कोथिंबीर घालूया. गॅस बंद करून घेऊया. कोथिंबीर घालून घेऊ. जसं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघताय फ्रेंड्स, अशी आपली मसाला सुरण झालेला आहे. म्हणजे थपथपीत भाजी बनवू शकता तुम्ही. आणि ही प्लेन राईस बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर इट टेस्ट अमेझिंग. सो मोस्ट ऑफ द टाईम हे असे वाटणाच्या भाज्या मी डायरेक्टली भाताबरोबर खाते, मसाला बरोबर. इट टेस्ट व्हेरी नाईस. ट्राय आउट दिस रेसिपी अँड लेट मी नो how does it turn out. Till the time we meet next time, still stay safe, stay happy, and like, share, subscribe friends.